नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपला आज शिरूर पॅटर्न या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो। 20 जानेवारी 2024ला जो शनिवारी आपला 5वी नवोदयचा पेपर त्या ठिकाणी झाला, त्या पेपरचे 20 गणितांचं विश्लेषण त्या ठिकाणी देतोय। प्रश्न कसे होते, किती प्रश्न सोपे होते, कोणते प्रश्न अवघड होते, कोणते प्रश्न सोपे विद्यार्थ्यांचे चुकले, का चुकले, त्याआधी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की जे अतिशय सुंदररित्या त्या ठिकाणी पेपर देऊन आलेले आहेत। चुका होतच असतात, ती स्पर्धा परीक्षा आहे, पण त्या चुकीतून आपल्याला येणाऱ्या स्कॉलरशिपला त्या चुका आपल्याला टाळायच्यात। आणि नेमक्या कोणत्या चुका होतात भाऊ आपल्याकडून, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कोणत्या समजत नाही, त्या गोष्टींचं आपल्याला या ठिकाणी विश्लेषण करायचंय। आणि प्रश्न कसा सोडवायला पाहिजे होता, प्रश्न कसा वाचायला पाहिजे होता, प्रश्न आपला कसा चुकला, साधे साधे प्रश्न विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी चुकले। भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी ह्या क्रिया किती बेसिक महत्त्वाच्या आहेत, मग त्या दशांश अपूर्णांकाच्या असतील, व्यवहारी अपूर्णांकाच्या असतील, असो पाहू प्रश्न कसा सोडवायला पाहिजे होता, तुम्ही कसा सोडवला। आणि त्यानंतर येणाऱ्या 18 फेब्रुवारीला आपल्या त्या चुका टाळायच्यात आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या चुका आपल्याला त्या ठिकाणी टाळता येतील। चला सुरुवात करूया। त्या ठिकाणी पहिला प्रश्न, नवोदय 2024चा पेपर झाला, 20 तारखेला त्याचं विश्लेषण। ओके, जर आपण 1 ते 100 पर्यंत त्यांनी काय दिलेले गणित पहा, 1 ते 100 पर्यंत सर्व संख्या लिहिल्या तर 9 हा अंक किती वेळा, हा एकदम बेसिक प्रश्न आहे। तो आता तिसरीचा म्हटला तरी त्या ठिकाणी, दुसरीचा म्हटलं तरी त्या ठिकाणी चालेल। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं, पहा प्रकरणामध्ये पाहिल्या काय, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना 0 नावाचा अंक सर्वात कमी वेळा लिहिला जातो, तो लिहिला जातो 11 वेळा। त्यानंतर 1 ते 100 पर्यंत 1 नावाचा अंक सर्वात जास्त वेळा लिहिला जातो, तो 21 वेळा लिहिला जातो। आणि राहिलेले 2 पासून 9 पर्यंतचे अंक हे 20 वेळा लिहिले जातात, हे तुम्हाला शिकवलं होतं। म्हणजे 2 20 वेळा, 3 4 5 6 7 8 9 10 11 ते 9 हे 2 पासून 9 पर्यंतचे अंक हे 20 वेळा लिहिले जातात। साधं उत्तर होतं, 20च उत्तर तुम्हाला लिहायचं होतं। पण ह्या वर्षी कन्फ्युजन प्रश्न आहे, 2 अंकी संख्येत तुमचा 9 नावाचा अंक किती वेळा येईल, म्हणजे आता स्कॉलरशिपला प्रश्न। आणि मग तुम्हाला 2 अंकी संख्या माहित असणं गरजेचं आहे। ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं क्लिअर झालं, काय झालंय, 20 वेळा, 0 अंक 11 वेळा, मूळ संख्या 25 आहे, संयुक्त संख्या 74 आहे, मूळ एकही नाही, एक मूळही नाही, संयुक्त नाही, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे। आता 2 अंकी संख्येत, मग 2 अंकी संख्येचा विचार केला तर 0 नावाचा अंक 9 वेळाच वापरला जातो। त्याच्यानंतर तुमचा 1 नावाचा अंक 19 वेळा वापरला जातो, जर आता स्कॉलरशिपला त्या ठिकाणी 18 तारखेला येईलच। आणि 2 पासून 9 पर्यंतचे अंक सुद्धा हे त्या ठिकाणी 19च वेळा वापरले जातात। इथं तसं विचारलं नव्हतं आपल्याला त्या दिवशी पेपरला, आपल्याला इथं काय विचारलं होतं की 1 ते 100 पर्यंत 9 नावाचा अंक किती वेळा वापरला जातो तुम्ही आणि इथं असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, 1 ते 100 पर्यंत 9 अंक असणाऱ्या संख्या किती, त्यावेळेस तुम्हाला उत्तर 19 लिहायचंय। म्हणजे प्रश्न वाचणं गरजेचं आहे। 9 अंक किती वेळा, 20 वेळा, 9 अंक असणाऱ्या संख्या किती आहे, तर ते 19च आहे। तो पण प्रश्न बारकाईने समजून घ्या, अतिशय नॉर्मल दर्जाचा प्रश्न त्या ठिकाणी होता। ओके, चला पहा पुढचा 2 नंबरचा प्रश्न त्या ठिकाणी काय विचारला होता। 9, 6 आणि 0 या अंकापासून तयार केलेली 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 3 अंकी लहानात लहान संख्येचा गुणाकार, एकदम नॉर्मल। हा पण अतिशय सोपा प्रश्न आहे, 4थीच्या लेवलचा प्रश्न आहे। मोठी संख्या म्हणजेच उतरता क्रम मांडायचा 960, लहान संख्या 3 अंकीच दिलेली आहे, 0ला महत्व प्राप्त करून देण्यासाठी 6 इकडं आणि त्या ठिकाणी 9 इकडं 0 मध्ये। आता इथं सम विषम असं काही दिलेलंच नाही, इथं सरळ त्या ठिकाणी आहे। म्हणजेच काय, तुम्हाला व्यवस्थितरित्या 960ला 609 ने गुणायचं होतं। 9 0 0 9 सक 54, हातचे आले 5, 9 9 81, 580, इथं दशकचा 0 0 6 0 0 9 0 0 एकक दशक, 6 0 0 6 6 36, हातचे आले 3, 9 सक 54, 3 57, व्यवस्थित बेरीज करणं अपेक्षित होतं। 8 आणि 7 14, 8 5 आणि मग 5,84,640 त्या ठिकाणी 40, 5,84,640। इथं बरेच जण पहिल्यांदाच गुणाकार करायला चुकले, गुणाकारात ते एककचा 1 0, दशकचा 2 0 असे वाढवायला त्या ठिकाणी पोरं घाबरले, ज्यांचा सराव नाही ते चुकलेलेच असतील, ज्यांचा सराव उच्च दर्जाचा आहे हा प्रश्न मला वाटतंय कोणाचा चुकलेला नसेल। ओके, अतिशय सोप्या पद्धतीने होतं, सोडवणं गरजेचं होतं, क्रिया करणं गरजेचं होतं, तरच आपल्याला मार्क त्या ठिकाणी पडणार होता। मनाने तर उत्तर आपण काही लिहू शकत नव्हतो।
ह्या प्रश्नाला बरेच जण चुकले, हुशार मुलं सुद्धा चुकले. हा जो 3 नंबरचा प्रश्न दिलाय ना, हा स्कॉलरशिपच्या सममूल्य अपूर्णांकावरची क्रिया येते. सममूल्य अपूर्णांक पहा, आपल्याला 5वीच्या स्कॉलरशिपला सममूल्य अपूर्णांक विचारला जातो. प्रश्न काय विचारला होता पहा, एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो. कधी राहतो? ए नंबर, एका संख्येची भर अंश आणि छेदात यात घातली जाते. एकच संख्या अंश आणि छेद यांच्यामधून वजा केली जाते. एका संख्येने अंश आणि छेद यांचा गुणाकार केल्यावर शून्य वगळता आणि त्याचा विक्रम गुणाकार केला जातो. विक्रम गुणाकार केल्यास तर हे उत्तर तर कधीच नव्हतं येणार, साहजिकच गोष्ट आहे, कारण त्याचा विक्रम गुणाकार म्हणजे गुणाकार 1 येतो. उदाहरणार्थ तुम्ही 3/5 घेतली, याची विक्रम संख्या म्हणजे 5/3 जर केली तर याचा गुणाकार 3 गेला 5 गेला 1 येतो, म्हणजे ही संख्या. हे तर उत्तर कधीच नव्हतं. बऱ्याच जणांनी 1 आणि 2 उत्तर लिहिलं, ते चुकीचंच होतं. हे 1 आणि 2 उत्तर चुकीचंच आहे. सी नंबरचंच उत्तर आहे त्याचं. का? याचं विश्लेषण पहा. ज्या विद्यार्थ्यांनी 5वीचा सममूल्य अपूर्णांक नावाचा घटक जो दुसऱ्या घटकामध्ये ते प्रकरण आहे, त्यांनी जे क्लिअर केलं असेल त्याला हे उत्तर सहज समजलं असेल. बघा, एका संख्येने अंश आणि छेदाला गुणला तर एक उदाहरण घेतो मी. 5/7 घेतलं. ओके, हा एक माझा अपूर्णांक घेतला मी. 5ला आहे ना, 5ला 8ने गुणलं आणि 7ला पण त्या ठिकाणी 8ने गुणलं. 8×5 = 7 × 8 = 56. ओके, परत मी जर याला अतिसंक्षिप्त रूप दिलं, 8×45 आणि 8×7 = 56, माझा अपूर्णांक आहे तोच राहतोय ना. पण त्यांनी एकदम छोटंसं वाक्य, शून्य वगळता. बरोबर आहे ना, शून्य वगळून तू कशा शून्यने जर गुणला असतं तर 5 0 0 7 0 0 तो अपूर्णांक रस्ता राहिला आपला. इथं शून्य वगळून तू कोणते, आपण अंशाला ज्याने गुणन त्याला छेदाने गुण, म्हणजेच हा सममूल्य नामाच्या अपूर्णांकावर, म्हणजे त्यांनी गणितच नाही टाकलं की पोरांना ओरिजिनल सममूल्य अपूर्णांकाची क्रिया माहिती आहे का बाबा. सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? मग सममूल्य अपूर्णांकामध्ये आपण समजा मी तुम्हाला विचारलं 3/7 सममूल्य अपूर्णांक शोधा, मग तुम्ही नाही म्हणता 3 2 6 किंवा 7 2 14, 3 त्रिक 9 किंवा 7 त्रिक 21, म्हणजे तुम्ही 3 आणि 7ला वरच्याला आणि खालच्याला म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच अंकाने गुणता ना, त्यावेळेस तुमचा सममूल्य अपूर्णांकाची क्रिया होत असते. आणि म्हणून हे अतिशय फसवं. इथं हे गणित बरेच म्हणजे जवळजवळ 50 ते 60% विद्यार्थी, हुशार विद्यार्थी सुद्धा या गणितामध्ये त्या ठिकाणी चुकलेले आहेत. ओके, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. आता बरेचसे व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिपचे पण येणार आहेत, अवघड प्रश्नांचे. पहा, इथं सुद्धा बऱ्याच जणांना क्रिया त्या ठिकाणी जमली नाही. पहा, काय होता प्रश्न, 4392 भागिले 3.66 बरोबर 1200, तर 439.2 भागिले 36.6. हे गणित सरावाचं होतं, हे गणित खूप सरावाचं होतं. सराव असल्याशिवाय हे गणित त्या ठिकाणी जमणार नव्हतं. पहा, या ठिकाणी काय करायचं होतं, विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे, मी याची बरीचशी गणितं बनवतो. 2 व्हिडिओ त्या ठिकाणी आपले आहेत ॲपमध्ये, त्याच्यापैकीच हे एक गणित होतं. 4392ला मी 3.66ने भागून मी पहिल्यांदा 1200 आणून दाखवतो. ते कसे येतात ते समजून घ्या पहिल्यांदा. पहा, या ठिकाणी मग मी काय शिकवलं होतं, मी हे शिकवलं होतं की अंशस्थानी दशांशस्थानानंतर एकही घर नाही, छेदस्थानी दशांशस्थानानंतर 2 घरं आहे, 2 घरांचा फरक आहे, 2 घरं त्या ठिकाणी अंशस्थानी कमी आहे, म्हणून वर 100ल्या छेदस्थानी 366. आपल्याला दशांश अपूर्णांकाच्या भागाकाराने गणिताच्या क्रिया करायच्या होत्या ना, म्हणजे दशांश स्थळ घालवायचे होते, ते मनाने जाणारच नव्हते. अंशस्थानी एकही दशांश स्थळाच्या इकडे उजवीकडे घर नाही, छेदस्थानी त्या ठिकाणी 2 घरं आहे, 2 घरांचा फरक म्हणून वर 100 दिले. 1 असतं तर 10, 3 असते तर 1000, वर 2 आणि खाली 2 असते तर शून्यच नसते वाढले. आणि मग 366ने 4392ला भागल्यानंतर भागाकार करायची सुद्धा गरज नव्हती. 366 12 4392, कारण इथं दिसतंय ना तुम्हाला 12 भागाकार आलेला आहे. आणि मग 12 1 12 आणि ते 2 0, म्हणजे इथं 1200 झालं. म्हणजे 4392ला 3.66ने भागल्यानंतर जे 1200 कसे आले हे मी तुम्हाला दाखवलेत. आणि हे ज्याला कळलं ना 1200 या पद्धतीने आलेले आहेत, त्याच विद्यार्थ्याला या गणिताचं प्रश्नाचं उत्तर चुकलं. इथं सुद्धा बरेच जण कन्फ्युजन झाले. शेवटी पोरांनी क्रिया करायचं सोडून दिलं, ठोकेच आणून दिले. आणि मग या ठिकाणी काय करायचं होतं, 4
9 म्हणजे 439.2 भागिले 66 पॉईंट किती बरं, सॉरी 36 पॉईंट किती 6. म्हणजे हा भागाकार आपल्याला करायचा, हा शून्याचा विचार नंतर आपण करायचा आहे. मग पहा इथं अंशस्थानी दशांशानंतर किती घर आहे 1, इथं छेदस्थानी किती घर आहे 1, वर 1 खाली 1, कुठं दशांश तर वाढतच नाही ना, म्हणजे डायरेक्ट फक्त दशांश म्हणजे तुमचा शून्य वाढतच नाही, फक्त दशांश घालून टाकायचंय, बस विषय संपला. इथं कुठे वर 10 नाही झाले, खाली 10 नाही झाले, किंवा वर 100 नाही झाले, खाली 100 नाही, जिथं तिथं सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग 366 एक 366 इथं जी मी क्रिया केली होती, आणि 366 12 4300 त्या ठिकाणी 92, आणि मग उत्तर आपलं 12 आलं. किंवा तुम्ही ताळा करा, 366 ला 12 ने त्या ठिकाणी गुणा 4392, 12 सक 72, हातचे आले 7, 12 सक 72, 7 79, हातचे आले त्या ठिकाणी 7, 12 त्रिक 36, परत आलं 4392. अतिशय, आणि हे सरावाचंच गणित आहे, लक्षात ठेवा. हे स्कॉलरशिपला तुम्हाला दशांश अपूर्णांकाची बेरीज येईल, वजाबाकी येईल, गुणाकार येईल, पण भागाकार हा नवोदयला मी सांगितलं होतं त्याच्यापैकीच त्या ठिकाणी गणित आलेलं आहे. अतिशय सुंदर, इथं चुकलेले आहेत पोरं बऱ्यापैकी. चला पुढे जायचंय. एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती आहे की ज्याची लांबी 17 मीटर आणि रुंदी 11 मीटर आहे, तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ वर्ग मीटर मध्ये. बऱ्याच पोरांनी काय लक्षात घेतलं माहितीये का, म्हणजे मला जे फोन आले, मी जे अनुभव घेतला होता ऑफलाईन क्लासमध्ये किंवा इतर क्लासमधून मला जे फोन आले, त्यांनी काय केलं की त्यांना वाटलं आयत म्हणजे चौरस आहे, आणि मग काय केलं पोरांनी, आयताचं क्षेत्रफळ काढलं, 17 गुणिले 11, 17 11 100, त्या ठिकाणी 87. बऱ्याच पोरांनी 187 उत्तर लिहून आलेत. पहा, जे व्हिडिओ माझा पाहत असतील त्यांना लक्षात येत असेल, म्हणजे जवळजवळ ग्रामीण भागातल्या हे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी 187 उत्तर लिहून येण्याचं. शहरी भागातल्या मुलांनी थोडंसं कमी लिहिलं, त्याचा अनुभव क्लासेस असन किंवा परिपूर्ण संकल्पना त्या ठिकाणी. ग्रामीण भागातल्या पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगले पेपर सोडवलेले आहेत. मला फोन आल्यापैकी एकच प्रश्न त्या ठिकाणी मराठीचा चुकलेला आहे, तोच त्या ठिकाणी समानार्थी शब्द, म्हणजे 98 तुमचा 98.75 मार्काचा पेपर एका विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी शिरूर तालुक्यातल्या एका सोडवलेला आहे. अतिशय छान पेपर सोडवलेला आहे. असो, त्याचं 100% सिलेक्शन आहे ग्रामीण भागामधून. असो, पाहिजे तर काय अपेक्षित होतं, त्यांना काय करायचं होतं, त्यांनी सांगितलंय त्या ठिकाणी 17/11चं एक त्या ठिकाणी आयत आहे. याची जी परिमिती ना, आता परिमितीचा अर्थ आहे ना की लांबी आणि रुंदीची त्या ठिकाणी बेरीज करा आणि त्या बेरीजीची त्या ठिकाणी दुप्पट करा, ती तुमची परिमिती झाली 56 मीटर. त्यांचं म्हणणं काय आहे, जेवढी आयताची परिमिती आहे ना तेवढी चौरसाची परिमिती, म्हणजे चौरसाची परिमिती सुद्धा तुमची किती झालेली आहे, 56 झालेली आहे. पण त्यांनी काय डोकं लावलं पोरांनी, मग आयताचं क्षेत्रफळ जसं चौरसाची परिमिती तेवढीच आयताची ना, आयताची परिमिती तेवढी चौरसाची ना, मग आपण आयताचं क्षेत्रफळ काढू 17 11, लांबी गुणिले रुंदी 187, मग आयताचं क्षेत्रफळ तेवढं, मग तेवढं चौरसाचं येईल, मग 187 लिहून टाका. नाही, इथं काय अपेक्षित होतं की आयताची परिमिती काढली, मग ती चौरसाची झाली, मग चौरसाची बाजू काढायची होती, आणि मग चौरसाला 4 बाजू आहे, 56ला 4 ने भागायचं होतं, 14 बाजू झाली, आणि मग चौरसाचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी आहे बाजूचा वर्ग, लक्षात ठेवा, आणि मग 14चा वर्ग त्या ठिकाणी 196 चौरस मीटर मध्येच येणार होतं, आणि मग 196 आपल्याला उत्तर अपेक्षित होतं. आणि त्याच्यापेक्षाही सोपं लक्षात ठेवा, 2 नंबर आणि 3 नंबर उत्तरच नव्हतं. मी व्हिडिओमध्ये माझे नीटनेटके पहा, तुम्ही पाहिलेले आहेत की चौरसाचं क्षेत्रफळ नेहमी वर्ग संख्याच असते, हे सांगितलं होतं तुम्हाला मी. मग एक तर 11चा वर्ग 121 आहे आणि 196 तो 14चा वर्ग आहे, ह्या दोन्हीपैकीच उत्तर आपल्याला लिहिणं अपेक्षित होतं, लक्षात ठेवा. पण पोरांनी ते कन्फ्युजन झालं आणि ते प्रश्न एक बऱ्यापैकी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा चुकलेला आहे. असो, चला पुढे जायचंय. मला आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट केले त्याच्यातला 99% विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलेला आहे. 99% चुकलेलाच आहे. बऱ्याच पोरांनी 20 उत्तर लिहिलं, काहींनी 30 लिहिलं, ज्यांनी ठोका आणला त्यांनी 45 बरोबर उत्तर त्या ठिकाणी आणलं. पण बऱ्यापैकी मला ज्या विद्यार्थ्यांचं कॉन्टॅक्ट झालं त्याच्यातल्या 99% हुशार मुलांचं माझ्या क्लासमध्ये तर जवळजवळ एकच विद्यार्थ्याचं उत्तर हे बरोबर आलेलं आहे. बाकी 99% विद्यार्थ्यांचं हे उत्तर त्या ठिकाणी ऑफलाईनच्या क्लासच्या विद्यार्थ्यांचं पण त्या ठिकाणी चुकलेलं आहे. आता पहा, आपल्याला स्कॉलरशिपला काय उदाहरणं येतं, त्या स्कॉलरशिपच्या उदाहरणाच्याच लेवलचे उदाहरण होतं. फक्त इथं अपूर्णांक टाकल्यामुळे बऱ्याच जणांना ती क्रियाच जमली नाही, म्हणजे त्या सरावाचा त्या ठिकाणी अभाव झाला, किंवा इथून मागं नवोदयला अशा स्वरूपाचा प्रश्नच नव्हता आला म्हणून ती क्रिया चुकली असेल.
समजून घ्या. आपल्याला गणित काय येत होतं की 5 लिटर दुधातून त्या ठिकाणी 250 मिलीच्या दुधाच्या एकूण किती पिशव्या भरल्या जातील असं आपल्याला स्कॉलरशिपला गणित येतं. मग आपण काय करतो, 5 लिटरला 250 मिलीने भागतो. 1 लिटर म्हणजे 1000 मिली, मग 5000 मिली भागिले 250 झालं, 25 दुने 50, मग 20 दुधाच्या पिशव्या आपण करतो. हेच करायचं होतं ह्या गणितामध्ये. अपेक्षित त्या दिवशी हेच होतं, पण थोडीशी क्रिया पुढच्या लेवलची टाकली होती. मग काय करायचं होतं, 30 किलोची मिठाई होती. ओके, आणि त्याच्यातून त्यांना 2/3 किलोच्या मिठाईच्या त्या ठिकाणी बॉक्स भरायचे होते. म्हणजे 2/3, 2/3, 2/3. पोरांनी इथपर्यंत केलं, इथपर्यंत काहीच चुकलं नाही पोरांचं. 30ला 2/3 भागण्याचं काम पोरांनी केलं. इथं किलो होतं, इथं हे पण पोरांना कळलं की त्या ठिकाणी कालमापन सुद्धा सारखं करायची गरज नाही. पण पोरं इथं चुकले, इथं क्रिया करायला समजलंच नाही पोरांना. मला वाटतं मी 3ऱ्या का 4थ्या व्हिडिओमध्ये ही क्रिया टाकली होती. हे गणित पण अशा स्वरूपाचं एक टाकलं होतं, दोऱ्याचं गणित होतं. व्हिडिओमध्ये आहे ॲपमध्ये. इथं काय करायचं होतं, मग मी काय शिकवलं होतं की ज्यावेळेस भागाकार करायचा असतो म्हणजे 30ला 2/3 भागायचं ना. मग तुम्हाला ज्यावेळेस असं भागाकार जमणार नाही ना, त्यावेळेस उभा भागाकार नाही जमणार, त्यावेळेस तुम्ही आडवा भागाकार करा. ज्यांनी पदावली प्रकरण चांगलं केलं असेल त्याला या प्रश्नाचं उत्तर आलं असेल महाराष्ट्रात नक्की, पण फार कमी प्रमाण आहे ते. आणि मग मी काय सांगितलं होतं, अपूर्णांकाच्या भागाकारात पहिल्या अपूर्णांकाला धक्का न लावता दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने पहिल्या अपूर्णांकाला गुणा. मग गुणाकार व्यस्त म्हणजे अंशाचा छेदाचा अंश. आणि मग 30 त्रिक 90, 90 भागिले 2, आणि मग 2 चौक 8, 1 2 पंचे 10, आणि 45 बॉक्स भरणार होते. अपेक्षित उत्तर 45च होतं. हीच क्रिया अजून दुसऱ्या पद्धतीने काय, मला 30ला 2/3 भागायचंय. 3 भागिले वर जाऊन गुणुले झाले, 30 गुणुले 3 भागिले 2, 15 दुने 30, आणि 15 त्रिक 45. तुम्ही अशी पण करू शकत होता. 8वीच्या लेवलचं गणित आहे. क्रिया महत्वाची. मी पहिल्यांदाच व्हिडिओ चालू करताना सांगितलं होतं, ज्याला बेसिक क्रिया चांगल्या, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार 3ऱ्या 4थ्या टप्प्यातल्या म्हणजे 6वी 7वी 8वीच्या, त्याला हे पेपर अतिशय नॉर्मल पद्धतीने त्या ठिकाणी गेला असेल. असो, हा प्रश्न जवळजवळ माझ्या कॉन्टॅक्ट मधल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी चुकलेला आहे. असो, चुकू द्या. ह्या चुका आपल्याला 18 तारखेला त्या ठिकाणी सुधारायच्या आहेत. एका आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ 616 वर्गमीटर आहे. त्याची रुंदी 22 मीटर आहे. प्लॉटला चारही बाजूला 7.5 प्रति मीटर या दराने कुंपण घालण्याचा एकूण खर्च किती. ह्या वर्षी तुम्ही अनुभव घ्या. बुद्धिमत्तेचा मला वाटते सगळेच्या सगळे 40च्या 40 प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे बरोबर आलेले. एकच ते एक कागदाच्या घडीचा एक प्रश्न चुकला. मराठीचे जवळजवळ बरोबर आलेले ते 1-2 समानार्थी शब्दाचा एक प्रश्न चुकला. पण गणित 4 ते 5 अशी होती की त्या पोरांनी ती जवळजवळ 4च्या 4 गणित चुकून बसले. आणि मेरिट बरंचसं त्या ठिकाणी गोंधळलेल्या अवस्थेत तुम्हाला त्या ठिकाणी आता येईलच. आपल्याला कोणा विद्यार्थ्यांचा नंबर लागतो ते समजेलच. पहा, या ठिकाणी गणिताची अपेक्षा काय होती. गणिताची अपेक्षा अशी सोडवायची विद्यार्थ्यांची होती ज्यांनी नवोदयचं भूमिती म्हणजे स्कॉलरशिपची भूमिती चांगल्या पद्धतीने केली. पक्का पायातल्या पुस्तकातली म्हणा किंवा नवनीतच्या पुस्तकातली म्हणा, त्यांनी चांगल्या पद्धतीने सोडवलेला आहे. हा प्रश्न अतिशय काळजीपूर्वक त्या विद्यार्थ्यांनी नक्की सोडवलेला असणार आहे. आणि मग आयताचं क्षेत्रफळ काय आहे. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणुले रुंदी. ओके, लांबी गुणुले त्या ठिकाणी रुंदी. आणि मग क्षेत्रफळ 616 दिलंय आपल्याला, त्यांनी रुंदी 22 दिलेली आहे आणि आपल्याला पहिल्यांदा लांबी काढणं अपेक्षित आहे. ओके, मग 616 भागिले 22 बरोबर त्या ठिकाणी लांबी. आणि मग 616ला लांबीने म्हणजे 22ने भागायचं होतं आपल्याला. 22 1 22, 22 दुने 44, किंवा 11ने भाग द्या, छोटासा भाग करून घेऊ. 616 भागिले 22, 11 दुने 22, 11 5 55, 11 6 66, आणि 28 दुने 56. याचाच अर्थ 28 मीटर तुझी काय झालेली आहे लांबी. आता त्या 28 बाय 22 मीटरचा हा त्या ठिकाणी प्लॉट आहे. त्या प्लॉटच्या चारही बाजूला 7.5 प्रति मीटर या दराने कुंपण घालायचंय. कडेने काय करायचंय, बघा आपली गणित खूप याच्यात झालेली, व्हिडिओमध्ये जवळजवळ 8-9 गणित घेतलीत. आणि मग आपल्याला आयताची परिमिती काढणं अपेक्षित आहे. मग आयताची परिमिती सांगतं की लांबी अधिक रुंदी करा आणि त्याची दुप्पट करा बेरीज करून. मग इथं लांबी आणि रुंदीची बेरीज 60 आली आणि 50च त्या ठिकाणी आलेली आहे. आणि 50 दोन्ही त्या ठिकाणी 100 मीटरची त्या ठिकाणी तार लावायची आहे. म्हणजे 100 मीटर तार लागणार आहे इथं. आता एवढ्यावरच सीमित नव्हतं तर खर्च करायचा होता. खर्च मग 100 मीटर तारायला दर मीटरला 7.5 रुपयाप्रमाणे खर्च करायचा आहे.
मग एकदम सोपं आहे, हा गुणाकार तर आपला सहज होता. एकावर 2 शून्य, हे दशांश स्थळ पुढे 2 घर सरकवायचं, पहिलं घर 5 आणि दुसरं ओके 750. 52,000 रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जे चौथीच्या मुलांनी त्या ठिकाणी आपल्याकडे ऍडमिशन पुढल्या वर्षीसाठीचं घेतलेलं आहे त्यांनी नीट नेटकं पहा गणित काय आहे ती. 750 म्हणजे तुमचे बेसिक, इथं बेसिक क्रियेवरच आहे. आयतावर दुसरं गणित आले, परिमिती मागा शिकायला होतं, 196 क्षेत्रफळ घेतलं आपण, तेच गणित परत त्यांनी ऍडव्हान्स टाकलेलं आहे. मग त्यांनी क्षेत्रफळ दिलं, रुंदी दिली, मग आपल्याला लांबी काढायची, मग परिमिती, इथपर्यंत ठीक आहे. मग ही क्रिया समजून घ्या ना की इथं गुणाकार करायचा आहे म्हणजे एकावर 2 शून्य, दशांश फक्त 2 घर सरकवायचं, पहिलं दुसरं 750, 0 सेकंदात उत्तर आपलं होतं. एकदम साधं. हा बऱ्याचशा मुलांचा प्रश्न बरोबर आलेला आहे. ओके चला पुढं. हा एक प्रश्न बऱ्याच जणांचा चुकलेला आहे. पोरांना ते म्हणजे असं कधी सवयच नाही अपूर्णांकाची, म्हणजे चलाची सवय नाही. ती 7वी 8वीला 6वीला गेल्यानंतर सवय लागते. अतिशय सोपं म्हणजे गणित एका सेकंदातच होतं. पण बरेच जण विद्यार्थी त्या ठिकाणी या गणिताला सुद्धा चुकलेले. 2 नंबरचं गणित आहे की जवळजवळ लई जण विद्यार्थी चुकलेले आहेत हे गणित. पहा या ठिकाणी काहींनी तर ठोकाच आणलेला आहे, समजलंच नाही. त्यांचं म्हणणं काय, ए बी अपूर्णांकामध्ये ए ची किंमत बी वजा 3 आहे. म्हणजे जी बी किंमत आहे ना बी, तिच्यातून 3 वजा केले का ए ची किंमत राहते आपल्याला, असं त्यांचं म्हणणं आहे. तर ए बी ची किंमत किती इथं समजून घ्या. हा 10/7 आपल्यासाठी खूप IMP होता. म्हणजेच तुम्ही ए ची किंमत त्या ठिकाणी, बी ची किंमत तुम्ही 7 माना. 7 जर मांडली तर ए ची किंमत साहजिकच किती राहणार होती, 4 राहणार होती. आणि मग आपल्याला काय विचारलं होतं, तर या ठिकाणी ए छेद बी, मग ए ची किंमत त्या ठिकाणी तुमची 4 आहे आणि बी ची किंमत आपण ऑलरेडीच त्या ठिकाणी 7 घेतलेली आहे, म्हणजे 4/7 उत्तर होतं. पण बऱ्याच जणांना ते समजलंच नाही उत्तर. पहा कन्फ्युजन झालं बऱ्याच जणांचं इथं. आता आपण किंमत टाकू आणि 10/7. आता पहा बरं का, मी ताळा करतोय, ताळा केला असता तरी जमलं असतं. मग ए ची किंमत किती आली आपली 7. बघा बरं का, ए अधिक 10 छेदस्थानी बी वजा ए छेद बी. आता ए ची किंमत किती आपली घेतलेली आपण, ए ची किंमत आपण 4 घेतलेली आहे. ओके 10. बी ची किंमत आपण किती घेतलेली आहे 7. ए ची किंमत किती घेतली 4. बी ची किंमत किती घेतलेली आहे आपण 7. मग इथं 14 छेदस्थानी 7 वजा 4 छेदस्थानी 7. आणि मग अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना समान पायाबद्दल 1 पाया आणि मग वजाबाकी केली 10/7. बघा ना 10/7 आलं. तुम्ही ताळा केला असता तरी या प्रश्नाचं उत्तर सहजरित्या बरोबर आलं असतं. सहजरित्या, माझा शब्द नीट ऐकून घ्या. पण पोरांना हे ए बी दिसलं, हे थोडंसं इथली क्रिया थोडीशी मोठी दिसली, त्यामुळं बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी चुकून गेले. लक्षात घ्या, अतिशय सोपं होतं. पहा ए ची किंमत आपल्याला काढायची होती, तुम्ही एक एक पर्याय टाकला असता ज्याच्यातून 10/7 येतं ते तरी जमलं असतं. किंवा तुम्हाला इथं सरळ होतं ना, बी ची किंमत 7 आहे ना, मग 7तून 3 वजा करा, ए ची किंमत साहजिकच 4 राहणार आहे आणि एक 10-12-20 सेकंदाचा तुम्हाला ताळा करायचा होता आणि परत 10/7 आणून दाखवायचं होतं. हा एक प्रश्न बऱ्याच जणांचा त्या ठिकाणी चुकलेला आहे, लक्षात ठेवा. ओके चला पुढे जायचंय. पहा काय आहे, 31.7/16 या अपूर्णांकाचं रूपांतर काय होतं. आता बऱ्याच पोरांनी काय केलं, पूर्णांक युक्त अपूर्णांक दिसला, मग पूर्ण संख्येला छेदाने गुणलं, अंश मिळवला आणि मग जो येईल छेदाने अंशाला भागलं, परत तिथं वेळ घालवला. अपेक्षा काय, इथं नीट समजून घ्या ना, इथं नीट समजून घ्या. कधीच आपलं उत्तर सी आणि कधीच आपलं उत्तर ए नसणार आहे, कधीच नसणार आहे. चॅलेंज देऊन सांगतो, काहू सरकार नसणार आहे. अरे सरळ साधी गोष्ट आहे ना, इथं तुम्हाला 31 संख्या दिलेली, 31 ही पूर्ण आहे, म्हणजे 31 नंतर दशांश स्थळ असणार आहे ना, म्हणजे 314 येण्याचा इथं प्रश्नच उरत नाही, किंवा इथं 3 येण्याचा प्रश्न उरत नाही. इथं 314 कधी येईल, इथं 314 असल्यावर, इथं 3 कधी येईल, इथं 3 पूर्ण संख्या असल्यावर. आणि मग तुम्हाला स्वतंत्र फक्त 7ला 16ने भागायचं होतं. 7 पेक्षा 16 लहाने मोठे, 7 लहाने, मग शून्याचा भाग म्हणजे दशांश स्थळ. मग 16 1 16 2 32 16 48 16 चोक 64, 16 चोक 64, 6 उरले, 16 1 16 2 32 16 त्रिक 48, 12 उरले, 16 त्रिक 48, 16 चोक 64, 16 85, 16 96, 16 7 112, 8 उरला आणि 16 85. फक्त ते इथं कन्वर्ट करायचे होते. 4 3 7 5, 4 3 7 5, विषय संपला. हे उत्तर नव्हतं आपलं.
पण पोरांनी बऱ्याच म्हणजे सोडवलं बरोबर, पण जास्ती क्रिया केली. मग 31ला 16ने गुणलं, 7 मिळवले, परत 16ने भागलं, असं बरंच म्हणजे वेळ खाऊ गोष्ट केली आणि त्याच्यातून त्या क्रियेमध्ये बरेचसे जण चुकलेले आहेत. ओके, अतिशय सोपं गणित होतं हे. गणित बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं आलेलं आहे. असो, पहा आपली 1 जानेवारी पासून नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत. मग 5वी सेमी पूर्वतयारीचं त्या ठिकाणी पेपर असेल. त्यानंतर ह्या वर्षी आपण सैनिक स्कूलला महत्व मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. सैनिक स्कूलची बॅच असेल. त्याच्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आपलं तुमची नवोदयची बॅच असेल आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन स्कॉलरशिपच्या बॅच असेल. ह्या सगळ्या त्या ठिकाणी सुरू आहेत. आपण अकॅडमी मार्फत नवोदय आणि सैनिक स्कूलला जे विद्यार्थी लागणार आहेत त्यांना 21,000 रुपयाचं त्या ठिकाणी बक्षीस ठेवले. म्हणजे त्याला आपण सगळ्यात महत्वाचं एक उत्तेजनार्थ बक्षीस आहेत. त्याची सगळी माहिती 1 तारखेपासून आपल्या बॅचेस त्या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. टेलिग्रामला त्याची माहिती आहे, युट्यूबला त्या ठिकाणी माहिती आहे. शिवाय इतर पण सगळ्या बॅचेस त्या ठिकाणी सुरू आहेत. ओके, ज्या ज्या विद्यार्थ्यांना आता जे 4थीला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ह्या सगळ्या बॅचेस आहेत. ओके, चला पुढे जाऊया. एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 1/3 इतकी कमी केल्या. चौरसाचं क्षेत्रफळ किती? लई जण चुकले, लई जण. म्हणजे माझ्या अनुभवात मला जेवढे फोन आले त्याच्यातले 90% विद्यार्थ्यांचं हे गणित चुकले. मला फोनवर विचारलं की सर याचं उत्तर कसं आहे? 1/9 आलं. अरे साधी गोष्ट होती. आपण व्हिडिओमध्ये हे गणित नाही घेतलं, पण एक गणित घेतलं होतं. काय गणित घेतलं होतं? एका चौरसाची बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ त्या ठिकाणी 4 पट होणार आहे, कारण चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर क्षेत्रफळ 9 पट होणार आहे. एका चौरसाची बाजू 4 पट केली तर क्षेत्रफळ 4चा वर्ग 16 पट होणार आहे. पण त्यांनी काय सांगितलं? प्रत्येक बाजू 1/3 केली. एकदम साधी गोष्ट आहे यार. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. हे 8वीच्या लेवलचं गणित होतं. 8वीला पण याच्यापेक्षा सोपं येतं. 1/3 केली म्हणजे 1/3चा वर्ग करायचा होता. 1चा वर्ग 1 आणि 3चा वर्ग 9. 1/9 होईल. बघा ना, 1/9 उत्तर अपेक्षित आहे. साधी गोष्ट होती, पण ते माहित असल्यानंतर उत्तर त्या ठिकाणी पोरांनी आणि मग बऱ्याच जणांनी उत्तर 1/3 लिहून टाकलं. आणि मग बघा, एका चौरसाची बाजू तिप्पट केली. मग आपण लगेच 3चा वर्ग करतो, 9 पट होणार आहे. मग जर घन दिला असता ना, घनाची बाजू 9 पट त्या ठिकाणी केली असती. किती पट? समजा 3 पट केली असती तर घनफळ 27 पट झालं असतं. का? कारण घनाच्या घनफळाचं सूत्र आहे ना बाजूचा घन. एकदम साधी गोष्ट होती. पण हे इथून मागं नवोदयला असं गणित न आल्यामुळं किंवा स्कॉलरशिपच्या माध्यमात असं गणित नसल्यामुळे हे बऱ्याच जणांना फसले आणि बरेच जणांनी 1/3 उत्तर 1/3 उत्तर लिहिलं. पण साधी गोष्ट होती. 1/3 चौरसाचं क्षेत्रफळाचा विषय घेतला ना, मग 1/3चा त्यांनी वर्ग करणं अपेक्षित होतं. काही जणांनी सोडवलं पण काही बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे गणित त्या ठिकाणी चुकलेलं आहे. असो, चला पुढे जायचंय. एका वस्तूला 2540 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ ह्याच त्याच वस्तूला 1850 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोटा इतका. एकदम नॉर्मल गणित होतं. एकदम नॉर्मल गणित त्या ठिकाणी होतं. काय होतं? पर्यावरून गेले असते तरी पण चाललं असतं आणि पर्यावरून नसते गेले तरी पण उत्तर सुटलं असतं. त्यांचं काय म्हणणं आहे माहितीये का? 2540 रुपयाला विकल्यानंतर होणारा नफा, प्रॉफिट, लाभ हा 1850 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतकाच आहे. म्हणजे नफा आणि तोटा हा समान आहे असं त्यांचं म्हणणं आहे. समजून घ्या मला काय म्हणायचंय. नफा आणि तोटा काय आहे? समान आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच काय करायचं होतं माहितीये का? नफा 1 भाग आणि तोटा 1 भाग आणि फक्त 2540 मधून आहे ना 1850 राजा वजा करायचं होतं. आणि मग 2540 मधून 1850 वजा केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, इथं वजाबाकी पहा. इथं 14, इथं त्या ठिकाणी 4, इथं 1, इथं 14, इथं 9 आणि इथं 14तून 8 गेले. त्या ठिकाणी किती राहिलेले आहेत? तर 690. मग 2 भागाचा अर्थ 690, तर एका भागाचा अर्थ आपल्याला काढायचा आहे. आणि मग 2×3=6, 2×4=8, 2×5=10. मग एका भागाचा अर्थ 345 झाला. मग तो नफ्यातून 345 वजा करा किंवा तोट्यामध्ये 345 मिळवा. तुम्हाला काय करायचं असतं ते करा. विक्री किमतीतून नफा वजा करायचा असतो, तोटा मिळवायचा असतो. बरं, मग इथं त्या ठिकाणी बघा 5, इथं 9 आणि या ठिकाणी तुमचं 1, इथं 2, 2195 रुपये राहिलं. इथं पण 2195 रुपयेच येणार आहे. इथं 3, इथं 4, 14 आणि मग इथं 5, इथं 9 आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं 1, इथं 2. बघा 2195.
हे 8वीच्या पुस्तकातलं गणित आहे, पण एकदम नॉर्मल. आणि मग तुम्ही पर्यावरून गेले असते, ताळा केला असता तरी जमलं असतं. 2195 ला पुढे न्या 1850 आणि इकडं आणा 2540. ही वजाबाकी ही वजाबाकी सेम येणार होती, म्हणजे नफा आणि तोटा त्या ठिकाणी सेम येणार होता. हे सरळ गणित होतं. ओके, अतिशय सोप्या पद्धतीने गणित 2195 आपल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर आलं. चला, हा प्रश्न कोणाचा चुकलेला नाही. एक मशीन एका मिनिटात 12 पानं छापू शकते, तर 5760 पानांना छपाईसाठी किती काळ लागेल? अरे एका मिनिटात, इथं शब्द सरळ वापरलाय ना, एका मिनिटात. म्हणजेच तुम्ही 5760 ला 12 ने भागायचं होतं, येणारं उत्तर मिनिटात येणार होतं. मिनिट नव्हतेच, म्हणजे ते तासात रूपांतर करायचं होतं. 5760 भागिले 12, 12 चौका 48 आणि मग त्या ठिकाणी 9, 12 8 96. ओके, 480 मिनिट झाले आणि एका तासामध्ये 60 मिनिटं असतात आणि 6 8 48. मस्तपैकी 8 तास आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. हा प्रश्न नाही चुकला कोणाचा, एकदम साधा लेवलचा प्रश्न होता कालमापनाचा. फक्त इथं 5760 ला 12 ने भागा, उत्तर ही मिनिटातच येणार होतं, कारण एका मिनिटात 12 पानं. आणि मग जो भागाकार येणार होता तो भागाकार तुम्हाला तासात कन्वर्ट करायचा होता, कारण एका तासात परत 60 मिनिटं, कारण सगळे पर्याय तासात दिले होते. ओके, चला पुढचा प्रश्न. हा पण प्रश्न कोणाचा चुकलेला नाही, तोंडी उत्तर होतं, शेकडेवारीत गेलेच नव्हता प्रश्न आपला हा. एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. पुस्तक विक्रेता 3 पुस्तके 275 रुपयाला विकतो. अरे मग 3 पुस्तके घेतो किती रुपयाला? 3 पुस्तके घेतो 300 रुपयाला. म्हणजे ही तुमची खकी झाली खरेदी किंमत आणि ते 3 पुस्तकं तो 275 रुपयाला विकतो, म्हणजे ही झाली विक्री किंमत. आता खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे, म्हणजेच लॉस झाला, तोटा झाला. खरेदी किंमत वजा विक्री किंमत 25 रुपये तोटा झाला होता. ओके, पर्याय क्रमांक डी. हा पण प्रश्न जवळजवळ सगळ्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी बरोबर आलेला आहे. असा अतिशय सोपा प्रश्न होता. चला, इथं एक बरेच जण त्या ठिकाणी गोंधळले, बरेच जण म्हणजे हुशार विद्यार्थी या गणितात गेले. जवळपास प्राप्त, जवळपास शब्द वापरला होता, जवळपास. पोरांनी हा प्रश्न म्हणजे जवळपास शब्दच त्या ठिकाणी पाहिला नाही आणि काय केलं, क्रिया करत बसले. अतिशय सोपी क्रिया आहे पहा. इथं आपल्या बरीचशी गणित याच्यात झाली होती, नवोदयला याच्या आधी पण गणित आली होती. 5 48 आणि 3 त्या ठिकाणी 43 छेदस्थानी 8, 8 8 64 आणि 1 65 छेदस्थानी 8, 8 3 24 आणि 1 25 छेदस्थानी 8, 8 5 40 आणि 5 45 छेदस्थानी त्या ठिकाणी 8. ओके, हे झालं इथपर्यंत. आता काय करायचं होतं, पहिल्यांदा गुणाकार तुम्हाला करायचा होता. एकदम सरळ साधा गुणाकार होता आणि मग छेदाचा गुणाकार छेदस्थानी करायचा होता. 8 8 64 हा गुणाकार करायचा होता. 43 गुणुले 65, 5 3 15, चला 1 5 चौक 20 आणि 1 21, 6 3 18, चला 1 6 चौक 24 आणि 1 25, 5 9 7 2 आणि मग 2795 त्या ठिकाणी तुमचा गुणाकार आला. आणि मग परत 45 ला 25 ने गुणायचं होतं. 25 5 125, 25 चौक 100 आणि 12 112 त्या ठिकाणी करायचं होतं. 1100 त्या ठिकाणी 25 आणि मग समान पायाबद्दल त्या ठिकाणी एक पाया वजाबाकी करायची होती वरच्या संख्येची जी दिलेली आहे. 5 5 गेला 0, 9 2 गेला त्या ठिकाणी 7 आणि या ठिकाणी 7 1 गेला 6 आणि इथं 1 आणि या ठिकाणी 64. आणि मग आपल्याला भागाकार करायचा होता. आता बघा बरं का, भागाकार हा दशांश अपूर्णांकात येणारा होता, नव्हता येणारा काय माहित नाही आपल्याला, पण सुरुवात आपली करणं गरजेचं होतं. 2 ने भाग दिला असता तरी काय नाही. 2 त्रिक 6, 2 दुने 4, 2 8 16, त्याच्यानंतर 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10. इथपर्यंत काहीच अडचण नाही आली पोरांना. इथपर्यंत पोरांनी केलं आणि हे शब्दच पोरांनी पाहिला नाही. आणि मग इथं 2ची कसोटींवर 5ची कसोटी पोरं गपलत झाले. इथं भाग द्यायचा होता. मग 8 3 18 5 16 म्हणजे डायरेक्ट 32 ने द्यायचा होता. 32 1 32, 32 दुने 64 आणि 32 त्रिक त्या ठिकाणी 96 होतात. म्हणजे 32 दुने 64च करायचं होतं. 83 मधून 64 त्या ठिकाणी वजा केले म्हणजे हे उत्तर आपलं कधीच नव्हतं. सरळ साधं सोपं होतं. आणि मग इथं 13, इथं त्या ठिकाणी 7, इथं 1, इथं 13 9 आणि मग त्या ठिकाणी किती उरले, 19 उरले आणि हे 5 म्हणजे 195 झाले. मग आता 32चा पाडा 195 पर्यंत म्हणणं अपेक्षित होतं. 32 1 32, 32 2 64, 32 त्रिक 96 असं 32च्या पुढे जायचं होतं. मग आता 32ला इथं एक तर 5, 32 5 160 होतात आणि 32 सक 192 होतात. मग 32 सक इथं 195 आणि मग 32 सक त्या ठिकाणी 192 झाले. मग 3 उरले आणि मग तुम्हाला हा
अपेक्षित होता भागाकार जवळचा 26, म्हणजे हे नव्हतं, हे नव्हतं, हे नव्हतं, म्हणजे पोरांनी 32चा पाढा शेजारी लिहायला पाहिजे होता. त्याच्यापेक्षाही महत्वाचं खूप सराव पाहिजे होता. बेसिक गोष्टींचा, भागाकाराचा, गुणाकाराचा, ऑड भागाकाराचा, याला ऑड भागाकार म्हणतात. म्हणजेच काय, तुम्ही असा भाग द्यायचा आणि मूळ संख्येचा भाग द्यायचा की भागाकार पूर्णच जात नाही पण 5-6 घर भागाकार देण्याची सवय त्या ठिकाणी असणं गरजेचं होतं त्या विद्यार्थ्यांना. इथं पण बरेच जण विद्यार्थ्यांनी ठोका आणला, क्रिया जमली नाही, नंतर कंटाळे, शेवटी ठोका आणून दिला. काहींचा बरोबर आला, काहींचा त्या ठिकाणी चुकला पण असेल. ओके, चला, अतिशय सोपा प्रश्न होता. 30,009 म्हणजे काय? फसो होतं. ज्यांचा अभ्यास एकदम क्लिअर आहे त्यांनी अतिशय सुंदर उत्तर लिहिलेलं आहे. आता 1 नंबरचा पाना, ए नंबर, 30,009 आपल्याला तयार करायचे. 30,10,000, 30,10,000 म्हणजे 30,000वर 4 शून्य आणि 9 दशक म्हणजे 90. याचा अर्थच त्या ठिकाणी काय झालाय समजून घ्या. इथं 0,0,0,0 आणि 3 एकक दशक शतक हजार, इथं 30,090 झालं. नाही जमणार आपल्याला, आपल्याला 30,009 पाहिजे. 30,000, हजार म्हणजे 3 शून्य आणि 9 शतक अजिबात नाही. आपलं हे उत्तर पण नाही. 30,900 अजिबात नाही. बी नंबरचं पण उत्तर नाही, ए नंबरचं नाही. सी नंबरचं पाहू आपण. काय 3,10,000, 3,10,000 म्हणजे 30,000 आणि 9 एकदाच घेतलेले आहेत ना शब्द, त्यांनी सुंदर वापरलाय, म्हणजे 30,009 आपलं उत्तर आलं. आणि 4 नंबर म्हणजे डी का नाही, 30,10,000, 30,10,000, 30,10,000 आणि इथंच संपलं होतं. 90 दशक म्हणजेच इथं 30,090 आलं होतं. याचाच अर्थ आपलं सी नंबरचं उत्तर होतं. आणि 9 एकदाच म्हणजे एकक असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होता. हे पण बरेच जण त्या ठिकाणी बरोबर आलेले आहेत. ओके, चला पुढे जायचंय. सुमितने वजन 107 किलोग्रॅम आहे आणि संजयचे वजन 82 किलोग्रॅम आहे. दोघांचं वजन नजीकच्या दशकापर्यंत. आपला अख्खा एक व्हिडिओ त्याच्यावर होता. बरेच जण बरोबर आलेले आहेत, चुकलेच नाही. नजीकच्या, दोघांचं वजन पहिल्यांदा दशकापर्यंत न्या राव, असं होतं त्यांचं म्हणणं. आणि दशकापर्यंत न्या, एकक दशक इथं, मग याचे दशक म्हणल्यावर याचे 2 भाग करायचे, 5-5. मग ही संख्या कुठं होती, तर ही संख्या जवळजवळ त्या ठिकाणी 5च्या पुढं होती. मग 5च्या पुढं असले आपलं ठरलं होतं की इकडल्या याच्यामध्ये 1 मिळवायचा, म्हणजे इथं किती झाले, 108 झाले. याच्यात 1 मिळवायचा ना. हे बघा, हे कसं सांगितलं होतं पहा, 107 आणि मग इथं एकक दशक म्हणजे ह्या 7 चे 2 भाग केले, ही 7 अंक 5 पेक्षा पुढे आहे, म्हणजेच त्या ठिकाणी त्याच्यात किती मिळून टाकायचा, 1 मिळून टाकायचा. मग नजीकच्या दशकात किती झालं, हे 108 झालं त्या ठिकाणी. आणि इथं बघा, इथं 2 भाग केले 5, ही संख्या 5 पेक्षा त्या ठिकाणी लहान आहे, म्हणजेच त्या ठिकाणी म्हणजे इथं एका दशकात न्यायचंय, म्हणजे 110 करावं लागते ना आपल्याला. मग आता इथं काय करायचं, याच्या पुढं जायचं, म्हणजेच ही संख्या 5च्या पुढे, म्हणजे इथं 110 झाले बरोबर. आणि ही 5च्या अलीकडे म्हणजे याच्या अलीकडली संख्या घ्यायची, म्हणजे किती झालं, 180. हे दशक म्हणजे एक 10, 20, 30, 40, 50, 60, 70 पर्यंत न्यायचं होतं. मग इथं एकक आणि दशक 5च्या पुढे, म्हणजे याच्या जवळच्या पुढे जायचं आपल्याला 110. आणि हा अंक जर 5च्या मागं असता तर 100 आणले असते. मग हा बघा, 5च्या मागचे म्हणजे जवळचा मागचा 80 आणि हाच अंक 5 आणि 5च्या पुढे असता तर 90 झाला असता. आणि सरळ साधं होतं, 110 मधून 80 वजा केले तर त्यांचं जवळच्या दशकामध्ये 30 उत्तर किलोग्रॅम आपलं आलं. हे बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलं. इथं 5 आणि 5च्या पुढे म्हणजे जवळचा दशक 110 आणि हा अंक 5 आणि 5च्या मागे म्हणजे जवळचा दशक त्या ठिकाणी तुमचा 80 झालेला आहे. ओके, चला पुढं. हा एक प्रश्न बरेच म्हणजे जवळजवळ चांगले मुलं चुकलेले आहेत ह्या प्रश्नात. जर 2 कोणांची बेरीज एक विशाल कोण आहे, 2 कोणांची बेरीज एक विशाल कोण आहे, इथं काय कम्प्लेशन पाहिजे होतं माहितीये का, इथं कम्प्लेशन पाहिजे होतं 0.1 अंश ते 89.9 अंश. याला आपण लघुकोन म्हणतो, लक्षात घ्या. 90 अंशाला आपण त्या ठिकाणी काटकोन म्हणतो आणि 90.1 ते 179.9 ला आपण विशाल कोन म्हणतो. आणि ज्यावेळेस 180 होतो त्यावेळेस तो म्हणजे सरळ कोण होतो आणि 180च्या पुढे गेल्या प्रविशाल कोण होतो, 0 असल्यावर शून्य कोण होतो. मग त्यांचं म्हणणंच होतं एक विशाल कोण, म्हणजे असं आपल्याला 2 कोण पर्यायातून बाजूला काढायचे होते की ज्यांची बेरीज 90.1च्या पुढे आणि 179.9च्या अलीक. मग 2 काटकोन तर अजिबात होऊ शकत नाही, कारण 2 काटकोनाचं माप 180 होतं, तो आपल्याला सरळ कोण होईल, चुकलं. 2 लघु कोण, ओके, साहजिकच 2 लघु कोण जर आपण घेतले, कोणतेही घ्या, पहा काय होतंय, 45 घेतलं तर 90 होतंय, 80 घेतलं तर तिथं पण एक त्या ठिकाणी कन्फ्युजन होतं. पहिला पर्याय पहा, एक काटकोन आणि एक लघुकोन.
एक काटकोन घेतला आणि एक लघुकोन घेतला, बरोबर आहे. एक काटकोन घेतला, त्यांनी असं काय सांगितलं, हे अशक्य सांगितलेले. प्रश्न मी वाचण्यात फसलो. अशक्य आहे बुवा, हे अशक्यच आहे ना, हे अशक्यच आहे. दोन काटकोन घेतल्यावर 180 होतो म्हणजे तो सरळ होतो. एक काटकोन आणि एक लघुकोन घेतल्या जमन ना, ऐक ना, 90 घेतला आणि एक 40 घेतला, तुमचा विशाल कोन झाला 130, जमणार आहे. एक विशाल कोन आणि एक लघुकोन, एक विशाल कोन घे 110 आणि एक लघुकोन घे 30, ओके 140 झालं. दोन लघुकोन घे बघ ना 70 आणि 60, हे पण झालं 130. पण दोन काटकोन घेतले 180 आणि बरेच जण बाहेर आले म्हणजे सर हा प्रश्न चुकीचा होता, कारण सगळीकच ते शक्य होतं. नाही बाबा, तुझा 180 अंशाचा कोन ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो सरळ कोन होतो, हे पण तेवढंच त्या ठिकाणी महत्वाचं आहे. ओके, पहा असेच भारी भारी व्हिडिओ 18 तारखेपर्यंत नवीन गणिताचे तुम्हाला येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अतिशय सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी चाललेलं आहे. आपल्या चुका 18 तारखेला त्या ठिकाणी टाळायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर येणाऱ्या रविवारी मला वाटतं परत आपला सैनिक स्कूलचा पण त्या ठिकाणी पेपर आहे. 4 तारखेला मंथनचा पेपर आहे. इतर स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसले असतील, छोट्या चुका होऊन नका देऊ. आता हे तर पाठ केलेलंच गणित होतं. इथून मागं नवोदयला 5-6 वेळा हे गणित आलेलं आहे. एका संख्येतील अंकाची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी टिंब विभागात येते 9. 9चा पाढा असा आहे की 9 त्या पाढ्यातल्या प्रत्येक अंकाची बेरीज करा, त्याच्यातून ती संख्या वजा करा, त्याला 9नेच भाग जातो. सरळ आहे. उदाहरणार्थ 9×8=72, याची बेरीज करा. 9 आली 72 मधून 9 वजा केल्यावर 63 आले. 9नेच परत भाग जाणार आहे. हे गणित रिपिटेशन गणित आहे. 4-5 वेळा नवोदयला त्या ठिकाणी झाले, मंथनला आलं होतं, स्कॉलरशिपला पण येऊ शकतं ह्या वर्षी. 9 आहे, त्याचं उत्तर पाठच करा. ओके, हा एक प्रश्न बरेच जण चुकले. हे तर मेंदूचा वापर करायचा होता आणि बेसिक नॉलेज पाहिजे होतं की वर्तुळाचं अंशात्मक माप 360 असतं. या आधारावर ह्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित होतं आणि मग उत्तर सोडवायला चालू केलं. हे वर्तुळाचं अंशात्मक माप आहे ते 360 मधून एक स्पेसिफिक कोन दिलेला आहे 100, तो वजा करा. उरलेल्या मापाची बेरीज 260, म्हणजेच तुमचा तो या ठिकाणी 1x माप, नंतर त्याच्यावरचा 2x, नंतर 4x आणि नंतर 6x, यांची बेरीज 260 होणार होती. 6×4=10, इथं 13 झालं 260. x बरोबर 260 भागिले 13, 13×2=20. x बरोबर 20 माप, याचं माप पाहिलं तर 20 येईल, याचं माप पाहिलं तर 20×2=40 येईल, याचं माप पाहिलं तर 20×4=80 येईल, याचं माप पाहिलं तर 20×1=120 येईल. पर्याय क्रमांक 1 नंबरचं आपल्याला त्या ठिकाणी उत्तर अपेक्षित होतं. वर्तुळाचं अंशात्मक माप 360 या शब्दावर ते गणित त्या ठिकाणी होतं. ओके, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न अतिशय सोपा होता, काही याच्यात टेन्शन घ्यायचीच गरज नव्हती. ऑस्ट्रेलिया संघ आणि पाकिस्तान संघापेक्षा किती? ऑस्ट्रेलिया संघ पहा, या ठिकाणी ऑस्ट्रेलियाने 32 घेतलेले सामने खेळलेला आहे. पाकिस्तान जर पाहिला तर त्या ठिकाणी एकूण 24 सामने खेळलेला आहे. 6-2 त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं 8 सामने ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या संघापेक्षा जास्त खेळलेला आहे. हा एक त्या ठिकाणी शेवटचा प्रश्न त्या ठिकाणी होता. असो, सगळे जर प्रश्न आपण पाहिले तर हा प्रश्न सगळ्याच विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी सुटला. त्याच्यानंतर हा प्रश्न एक पावर का लय जण चुकलेले 1, त्याच्यानंतर हा पण सुटला, त्याच्यानंतर हा पण जवळ सुटलेला आहे, म्हणजे ज्यांनी शांत डोक्याने विचार केला. त्याच्यानंतर हा पण प्रश्न सगळ्यांचा सुटलेला आहे. इथं पण बरोबर सुटलेले, इथं एक बरेच जण चुकलेले प्रश्न, बरेच जण म्हणजे क्रिया समजली नाही किंवा जवळपास हा शब्दच त्या ठिकाणी. दुसरा प्रश्न, हा पण प्रश्न बरोबर आलेला आहे. हा पण प्रश्न बऱ्याच जणांचा बरोबर आहे. हा पण बरोबर आहे. इथं हा एक 2 नंबरचा 3 नंबरचा प्रश्न धरू. हा तिसरा प्रश्न 99% विद्यार्थ्यांचा हा प्रश्न त्या ठिकाणी चुकलेला आहे. मला जेवढे फोन आले तेवढ्यामध्ये. त्यानंतर हा एक प्रश्न आहे, बऱ्यापैकी आहे, हुशार विद्यार्थ्यांचा आलेलाच आहे. हा एक आहे. चौथा प्रश्न पहा, इथं एक बरेच जण त्या ठिकाणी चुकलेले आहेत. त्याच्यानंतर हा पण बरोबर आलेला आहे आणि हा सर्रास विद्यार्थी चुकलेले आहेत. म्हणजे 1-2% नक्कीच बरोबर आलेले असतील, पण चुकण्याचं प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी या गणिताचा. हा 5वं गणित झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी हे बरोबरच आहे बऱ्याच जणांचं. हा एक प्रश्न 6वा प्रश्न, हा 6वा प्रश्न त्या ठिकाणी आहे. हा एक त्या ठिकाणी लईच जण चुकलेले आहेत. त्यानंतर हा पण बरोबरच आहे आणि पहिला प्रश्न तर अतिशय सोपाच होता. म्हणजे 6 प्रश्न बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी चुकलेले आहेत. पण नवोदयला एक
2 शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना तर 1-2 सगळे 80 प्रश्न मिळून 1-2च सर्वसाधारण किंवा ओपन त्याला आपण म्हणूयात. त्याच्या खोलवर आपल्याला जायचं नाही, त्याचा व्हिडिओ मी स्वतंत्र बनवेल. मेरिट कसं काढलं जातं, शहरी भागाचे 20 विद्यार्थी, ग्रामीण भागाचे 60, मग ग्रामीण भागाचे शहरी भागात जातात का, शहरी भागाचे ग्रामीण भागात येतात का, मग त्याच्यात ओपनचं मुली, ओपनचे मुलं, ओबीसी तर नाहीच त्या ठिकाणी, SC ST त्या ठिकाणी, ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी विश्लेषण होईल. पण पेपर अतिशय तिरका होता, म्हणजे 5-6 प्रश्नांना तिरकाच होता तो. ज्यांना तो समजले नाही ते 5-6 प्रश्न आणि ते प्रश्न चुकलेलेच आहेत, आणि मराठीचे 1-2 प्रश्न आणि घडीचं 1, मग असे सरासरी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे 10, आणि मग जे टॉपचे विद्यार्थी आहेत त्यांचे 2-3 प्रश्न त्या ठिकाणी चुकलेले आहेत, जास्त काही चुकलेले नाही. असो, हा आपली जीवनातली पहिलीच परीक्षा त्या ठिकाणी, म्हणजे 5वीच्या मुलांना जे स्कॉलरशिपच्या आधी जी एक शासकीय पेपर असतो तो पहिलाच पेपर त्या ठिकाणी नवोदयचा असतो, पहिला सैनिक स्कूलचा असतो, पण ह्या वर्षी नंतर सैनिक स्कूलचा आलाय. आता येणाऱ्या रविवारी सैनिक स्कूलला जायचंय तुम्हाला, त्याच्यावर 1-2-3 व्हिडिओ मी 50-60 प्रश्नांचे त्या ठिकाणी घेतो, महत्वाचे प्रश्न, झालेले पेपरचं पण विश्लेषण त्या ठिकाणी करतो. त्याआधी सगळ्यात महत्वाचं, आपल्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत. 1 जानेवारीपासून 5वी सेमी असेल, त्याच्यानंतर 5वी नवोदय असेल, 5वी त्या ठिकाणी स्कॉलरशिप असेल, 5वी सैनिक स्कूल असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, पोलीस भरती असेल, हे सगळी माहिती त्या ठिकाणी टेलिग्राम युट्यूबच्या माध्यमातून आहे. बॅचेस त्या ठिकाणी जॉईन करा, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही स्वरूपाचं त्या ठिकाणी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मटेरियल आहे. मी जवळजवळ 17-18 प्रश्न नवोदयचे आपल्या इथं क्लासमध्येच त्या ठिकाणी झाले होते, पण छोट्या चुका की आपल्याला आता ॲडव्हान्स विचार करणं गरजेचं. 4थीचे मुलं जर व्हिडिओ कोणी पाहत असतील तर त्यांनी समजून घ्यायचं की आपल्याला पुढं जायचंय, आपल्याला आपल्याला 8वीचं शिकावं लागणार आहे 5वीच्या विद्यार्थ्यांना, तरच त्या ठिकाणी तुम्ही ह्या परीक्षा क्रॅक करू शकता. असो, ज्या विद्यार्थ्यांनी मनापासून किंवा सगळ्यांच्यासाठी त्या ठिकाणी शुभेच्छा तुम्हाला. जास्तीत जास्त विद्यार्थी म्हणजे लागतीलच, म्हणजे 80च लागणार आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार, पण ज्या चुका आपल्याकडून झालेल्या आहेत नर्वस होऊ नका. या पुढल्या वर्षी येणाऱ्या पेपरला ह्या चुका आपल्याला त्या ठिकाणी टाळायच्या आहेत. जीवनात आपल्याला असंख्य परीक्षा त्या ठिकाणी द्यायच्या आहेत. ही परीक्षेची सुरुवात आहे त्या ठिकाणी तुमची, पण चुकीतून शिका. ज्या चुका झालेल्या आहेत त्याच्यातून शिका, नाहीतर त्या चुका जर तुम्ही तशाच ठेवल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा उपयोग त्या ठिकाणी होणार नाही. सोपे प्रश्न त्या ठिकाणी चुकून जातील. प्रश्न वाचा, आणि नवोदयला सैनिक स्कूलला अवांतर वाचनाची सक्त गरज असते. पोरं अवांतर वाचन करत नाही, त्यामुळं मराठीचे बरेचसे हुशार विद्यार्थ्यांचं मला 2-3 फोन असे आलेले आहेत. मला वाटतं रत्नागिरी का सिंधुदुर्गचा फोन होता की सर आमचे गणित पैकीच्या पैकी, बुद्धिमत्ता पैकीच्या पैकी मराठीचे 8 प्रश्न चुकले. असं पण त्या ठिकाणी होऊन देऊ नका. मराठीचं वाचन, आता तुम्हाला स्कॉलरशिपला पण अनुभव येऊन पहा, तुम्हाला गणिताला पैकीच्या पैकी मार्क पडतील, बुद्धिमत्तेला पैकीच्या पैकी मार्क पडतील, इंग्लिशला पैकीच्या पैकी मार्क पडतील, पण मराठीचे मार्क आपले जातात. त्याचं कारण आपलं अवांतर वाचन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नसतं. त्यामुळं त्या चुका आपल्याला टाळायच्या. समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, अलंकारिक शब्द, आणि पोराला पर्याय कट करायला येत नाही, पर्याय कट करायला शिका. आणि पर्याय कट कधी केव्हा करू शकतो आपण, ज्या वेळेस त्या ठिकाणी आपल्याला वाचन मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्याच वेळेस. असो, थांबूयात. स्कॉलरशिपचे खूप व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत येतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲप घ्या आणि त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.